रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली तालुक्यातील गाव सातगाव भुसारी येथे 26 एप्रिलच्या रात्री 9:30 वाजेच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात किरकोळ वादावरून लाठ्याकाठ्याने मारहाण होऊन दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। यात दोन तरुण जखमी झाले आहेत। रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बुलढाणा, चिखली आणि धाड येथून दंगा पथक, अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली। रात्री दोन्ही गटातील 18 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी काल दुपारी 3 वाजता दिली आहे। याबाबत प्राप्त माहिती अशी की सातगाव भुसारी येथील दोन गटात मागील काही दिवसापासून कुणकुण सुरू होती। अशात काल रात्री दोन्ही गट समोरासमोर आले व एकमेकांना जबर मारहाण केली। त्यामुळे गावातील शांतता बाधित होऊन दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। या प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी अनंता कळमकर यांच्या तक्रारीवर दोन्ही गटातील दंगलखोरावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासाने, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच पोलिसांनी आरोपींचा शोध घेत 18 आरोपींना अटक केली आहे। गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी बुलढाणा येथून दंगा काबू पथक तसेच चिखली, दाड पोलिसांना पाचारण करण्यात आले होते। उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनीही गावात भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। रात्री अटक करण्यात आलेल्या सर्व 18 आरोपींना शनिवारी चिखली कोर्टात हजर केले असता त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे। यापुढे रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही गावात कोणत्याही व्यक्तीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याची पोलीस स्वतः दखल घेऊन अशाच प्रकारची कठोर कारवाई करतील असा इशारा रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी दिला आहे। विशाल रमेश गाडे, अमोल दत्तात्रय भुसारी, युवराज संजय काळे, ऋषिकेश अनिल भुसारी, अंकलेश गजानन भुसारी, सागर राजेंद्र भुसारी, पंकज दिलीप भुसारी, विशाल गजानन ढगे, ऋषिकेश संजय सोनाळकर, रवींद्र गणेश वाघ, स्वप्नील संजय मोरे, संजय सुखदेव मोरे, राहुल राजू मोरे, सूरज अरुण जाधव, सागर वसंत जाधव, गणेश सुरेश जाधव, राहुल प्रकाश शिंगळे, प्रवीण सकाराम हिवाळे हे सर्व राहणार सातगाव भुसारी या आरोपींना अटक करण्यात आली आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी महेंद्र हिवाळे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।